पुन्हा एकदा महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज तसेच आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, त्याचप्रमाणे स्त्रियांच्या उद्धारकर्त्या माता सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले आणि या ग्रामची ग्रामदैवत अर्थात त्यांना वंदन करून पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये घेऊन जातो पहिल्या सेमीफायनलकडे, अर्थातच भाटकर गोंड प्रीमियर लीग 2025 आणि या पर्वातील तिसरं पर्व या स्पर्धेचा आणि तिसऱ्या पर्वातील आजचा पहिला सेमीफायनलचा सामना एक बाजूला आहे निक 11 संघ, तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतोय गुरु 11 हा संघ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. रमजान सुरकर गोलंदाजी ट्रॅक वरती. चला थोडा सामना स्पीडअप करायचा आता, कारण संध्याकाळचं सत्र पंचांचा स्टार्टचा इशारा येतोय. पहिला चेंडू घेऊन रमजान सोलकर, पहिली सेमीफायनल, अर्थातच रमजान सोलकर गोलंदाजी ट्रॅक वरती. प्रणित नागवेकर, चांगला चेंडू पाहायला मिळतोय डीपेक्षा कव्हर. इथे मात्र पॉवर प्लेचा षटक आणि त्या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती इथे मैदानाला आग लावणारा प्रणित नागवेकरच्या बॅट मधून पहिला चौकार पाहायला मिळतोय. सेमीफायनलची पहिली लढत आणि प्रणित नागवेकरच्या बॅट मधून पहिला चौकार पाहायला मिळतोय. पहिला चौकार पाहायला मिळतोय, जबरदस्त लढत पाहायला मिळते. प्रणित नागवेकरच्या बॅट मधून पहिला मोठा चेंडू, पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत केलं जात आहे. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं गेलं आहे. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला होता, स्विचिटचा फटका खेळण्याची संधी होती आणि मात्र तिथून एक धाव कंप्लीट केली जाते आहे. लेग बाईस मध्ये इथे एक धाव कंप्लीट मिळते. पंचांचा इशारा येतोय, लेग बाईसचा इशारा आला आहे. त्यापूर्वी तिथून एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या तब्बल 1 ने पुढे सरसावते आहे. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिला दिला गेला बाहेर, अर्थातच रमजान सोलकर वरती. रमजान सोलकरच्या माध्यमातून सांगता मित्रांनो, आपल्याला दोन्ही संघांना विनंती असेल थोडा सामना स्पीडअप खेळायचा आहे. पुन्हा एकदा आता मात्र स्ट्राईक नेटला पाहायला मिळतो आहे. अभि नागवेकर पाहायला मिळतो, एक मोठा खेळाडू स्ट्राईक नेटला. अभि नागवेकर सध्याच्या घडीला चर्चेमध्ये खेळाडू पाहायला मिळतो आहे. पुढचा चेंडू घेऊन पहिला चेंडू, दांडी 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 गुल फलंदाज. इथे पाहायला गेलं तर अभि नागवेकर, अगदी पाहायला गेलं तर क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र यॉर्कर लेनचा चेंडू आणि त्यानंतर मात्र अभि नागवेकरची दांडी गुल केली जाते. मात्र अभि नागवेकरला तंबूचा रस्ता पहिल्या चेंडूवरती दाखवला जातोय. विकेटचं बदल पाहायला मिळत आहे. ओटू डीजे मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू आपण पाहू शकता. ऍक्शन रिप्ले मध्ये रमजान सोलकरने ओळखलं, त्यानंतर खोलवर टप्प्याचा चेंडू आणि सरळ यष्ट्यांचा वेध पाहायला मिळतो आहे. दांडी गुल केली जाते आहे. पहिला बॅटर मात्र माघारी भरतोय, तंबूचा रसाला दाखवलं जात आहे आणि सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये तोडली जाते आहे. ती मध्ये रमजान सोलकरच्या माध्यमातून नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. ओमकार गुरव दाखल होत असताना पाहायला मिळतोय नवीन बॅटर. धावसंख्या तब्बल 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. परंतु प्रणित नागवेकर जोपर्यंत मैदानावरती आहे, संघाचा कर्णधार आयकॉन खेळाडू पाहायला मिळतो आहे. आयकॉनची भूमिका पार पाडतोय या स्पर्धेमध्ये आणि माणिक 11 संघाचं प्रतिनिधित्व करतोय. कुठेतरी चांगली कामगिरी करावी लागेल, परंतु त्याची बॅट बोलते आहे. आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला, त्यानंतर या स्विचिटचा फटका मारण्याचा प्रयत्न होता, एकदा कंप्लीट केली होती. तिथून धावसंख्या तब्बल 5 धावा धावफलकावरती 1 विकेटचं पतन झालंय. रमजान सोलकर नेक्स्ट बॉल. यावेळेस पहिल्या चेंडूवरती आल्या भव्य स्वागत ओमकार गुरवच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मोठा फटका, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतोय. षटकार पुन्हा एकदा BPL 6-6-6-6 षटकार. पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी बॅटच्या रडार मध्ये चेंडू दिला, त्यानंतर त्या चेंडूवरती हल्ला बोल चढवला गेला. ओमकार गुरवच्या बॅट मधून निघालेला पहिला चेंडूवरती आल्या भव्य स्वागत केलं जात आहे रमजान सोलकरचं आणि धावसंख्या मात्र 11 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. 1 विकेट आतापर्यंत गमावले गेले आहे. तब्बल पहिली सेमीफायनलची लढत जो कोणी संघ इथून जिंकेल तर सरळ मेगा फायनल मध्ये पहिला फायनलिस्ट म्हणून दाखल होईल. पुन्हा एकदा ओमकार सुरू आहे, पुन्हा एकदा तोच फटका. इथे मात्र ऑन साइडला फटका चांगला आहे, जरूर इथे मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे
आणि चेंडू अडवतोय, चेंडू पर्यंत पोहोचला गेला आणि तिथून मात्र एक धाव कंप्लीट केली, 2 धावा तिथून कंप्लीट केल्या जात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. धावसंख्या मात्र पॉवर प्लेचं षटक आणि पॉवरफुल फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. आणि त्यानंतर अभि नागवेकर बाद झाल्यानंतर आले इथे गौरव ओमकारच्या बॅटमधून एक मोठा फटका आला, तिथून मात्र चांगला पुन्हा एकदा बॅट कनेक्ट होता चेंडूला आणि तिथून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या मात्र तब्बल 13 धावा फलकावरती. नेक्स्ट बॉल लेट ग्राउंड विकेट, हलक्या त्याने खेळण्याचा गॅप शोधला जातोय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतात आहे, तिथून चेंडू ट्रॅव्हल होतोय का? जरूर चेंडू ट्रॅव्हल झालाय बाउंड्री लाईनच्या पार, दन 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 करत चेंडू सीमा रेषेच्या पार येतोय. 4 4 4 4 धावा मिळतील 4. O2 डीजे होतोय. पहिली इनिंगची खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 17 धावा डबल कबड्डी पाहायला मिळतात आहे. पहिल्या षटकामध्ये 17 धावा पॉवर प्लेचे षटक आणि पॉवरफुल फलंदाजी पाहायला गेली तर दोन्ही बॅटरीच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक बाजूने प्रणित नागवेकर तर दुसऱ्या बाजूला ओमकार गुरवला दाखल केलं गेलं आणि वनडाऊनच्या स्वरूपामध्ये. आणि ओमकार गुरवच्या माध्यमातून आतापर्यंत 3 चेंडू पेश केले आहे आणि 3 चेंडूवरती 12 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात आहे. त्याचपूर्वी जर प्रणित नागवेकरचा जर विचार केला तर 2 चेंडू पेश केले आणि 4 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात आहे. धावसंख्या मात्र 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती हर्षल कांबळे दाखल होत असताना पाहायला मिळतात आहे. एक फिरकीचा जादूगर पाहायला मिळतो हर्षल कांबळे गोलंदाजी ट्रॅकवरती. हर्षल कांबळेचा जर विचार केला तर संपूर्ण लेदर बॉल क्रिकेट असू दे त्याचप्रमाणे पाहायला गेले तर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती सुद्धा चांगले अधिराज्य गाजवतो आहे असा हा खेळाडू या रत्नागिरी जिल्ह्यामधील आपण पाहायला गेले तर एक छोट्याशा गावातून अर्थात सोमेश्वर गावातून प्रवास चालू झाल्याने आज संपूर्ण या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आयकॉनची भूमिका पार पाडतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते याच्या माध्यमातून. तोच गोलंदाज हर्षल कांबळे संघाचा कर्णधार अर्थातच आयकॉन खेळाडू. आता मात्र चांगलं बॅटल पाहायला मिळते आहे. आयकॉन टू आयकॉन असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या परिस्थितीला पाहायला मिळते आहे. हर्षल कांबळे पहिल्या 440चा झटका आणि पलीकडे 6-7 षटकार. इथे प्रणित नागवेकरच्या बॅट मधून आणखी एक मोठा बिग ब्लास्ट पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या पार 6 धावा. O2 डीजे पुन्हा एकदा पाहू शकाल आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा यावेळेस लोवर चेंडू पाहायला मिळतोय. अगदी फसवला गेला तिथून डीपमध्ये क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये पाहायला मिळत आहे. चेंडू अडवतील फेके करते त्यापूर्वी तिथे एक धाव कंप्लीट केली जाते आहे. धावसंख्या मात्र तब्बल 1 ने पुढे सरसावती आहे. आदरणीय सोनमताई चव्हाण गिरीश सर कोचरेकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट टेनिस क्रिकेट .in संपूर्ण टीम इथे आमच्यापर्यंत पोहोचली जाते आहे. आणि ही स्पर्धा घरोघरी सुद्धा प्रेक्षक वर्ग सर्व पाहत आहे. त्या सर्व प्रेक्षकांचं त्याचप्रमाणे ग्राउंडवरती सुद्धा खूप सारे प्रेक्षक उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा भव्य स्वागत पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. इथे मात्र ओमकारचं गुरव मात्र ऑन फायर पाहायला मिळतो आहे. आता मात्र पुन्हा एकदा गणागती हल्ला चेंडू सीमारेषेच्या पार. पुन्हा एकदा ओमकारच्या बॅट मधून आणखी एक येतो आहे षटकार 6 धावा. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये ज्या प्रकारे या पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू हर्षल कांबळेच्या माध्यमातून पाहायला मिळतो आहे. आणि त्यानंतर त्या पुन्हा एकदा हल्ला बोल चढवला गेला आणि पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिला षटकारासाठी. धावसंख्या मात्र पुढे सरसावते. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. आतापर्यंत 1.3 ची सरासरी इथे मात्र पाहायला गेले तर गोलंदाजी पाहायला मिळते आहे. आणि धावसंख्या मात्र 30 धावा धावफलकावरती 2000 फलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा इथे मात्र झेलची शक्यता असेल, झेल होईल का नंतर कंप्लीट करता झेल. पुन्हा एकदा धक्का क्रमांक ओमकार गुरवला तंबूचा रस्ता दाखवला जात आहे. फलंदाज मात्र ओमकार गुरव बॅक टू द पवेलियन पाहायला मिळतोय. O2 डीजे त्याचप्रमाणे जर विचार केला हचेरी टेनिस बॉल क्रिकेट मधील एक अजून एक मोठं नाव अर्थातच बाबर शेखातीस मॅन फ्रॉम बाबर शेखातीस अर्थातच सिद्धेश नागवेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. हा सुद्धा एक मोठा खेळाडू पाहायला मिळतो आहे. आणि आज मात्र विचार केला तर माणिक 11 या संघाचं प्रतिनिधित्व करतोय. धावसंख्या मात्र 30 धावावरती दुसरा विकेट येतो आहे. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ अजून बाकी असेल. येणारे 2 चेंडूवरती एखादा मोठा प्रहार येईल का? सिद्धेश नागवेकर ऑन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. हर्षल कांबळे पुढचा चेंडू घेऊन
चांगला चेंडू बॅटची कडा होती जरुरी तर मात्र झेलची शक्यता, परंतु ताबीजचा जर विचार केला तर कालच्या दिवसापासून थोडासा झेल सोडला जातोय आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा यशरक्षक ताबीज मार्कच्या माध्यमातून झेल सोडला जातोय आणि या तिथून एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या तब्बल 1 ने पुढे सरसावती आहे. सॉरी 2 धावा डिक्लेअर केली आहे. 2 धावांसाठी धावसंख्या 32 धावा आपल्याला पाहायला मिळतात आहे. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज दुसऱ्या षटकाचा भार हर्षल कांबळेच्या वरती सोपवला गेला आणि त्यानंतर हर्षल कांबळेवरती हल्ला बोल चढवला गेलाय, परंतु आता शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. मोठा फटका खेळला तर झेलची शक्यता, क्षेत्ररक्षक पोहोचेल का चेंडूपर्यंत पोहोचला जातोय, परंतु झेल निसटला गेलाय आणि मात्र काय घडतंय, सिद्धेश नागवेकरचा झेल सोडला गेलाय. एक धाव मिळते आहे. धावसंख्या 33 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये होत आहे. दुसऱ्या समाप्त. धावसंख्या 33 वरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथमतः फलंदाजी करत असताना माणिक किल्लेपणा संघ आपण पाहतोय. पहिली सेमीफायनलची लढत जाऊया तोपर्यंत आपण सुमधुर संगीत डीजे मास्टर यांच्याशी जोडले जाऊया. टू डीजे एक बार गेंदबाजी मार पर दाखिल हुआ है, रजील सोलकर दाखिल हुआ है. रजील के ऊपर जिम्मेदारी दी गई है. रजील के इस खंदे के ऊपर ये बड़ी जिम्मेदारी दी गई है. अगर देखने जाएगा तो सेमीफायनल का थरार है. नक्कीच रजील सोलकर दाखल होतोय. या सांगेन एका खेळाडूच्या सांगेन मित्रांनो की नक्कीच रजील सोलकर सध्याच्या घडीला चर्चेमधील खेळाडू पाहायला मिळतोय. नुकतीच झालेली आपण पाहायला गेलं तर किरपाक चषकामध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरले. त्याचप्रमाणे या अक्षरशः 17 वयामध्ये दाखल झाले आणि त्यानंतर टेनिस क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे आणि या 17 वयाच्या पदार्पणामध्ये आपण पाहायला गेले तर उत्कृष्ट गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. रजील गेंदबाजी मार पर फर्स्ट बॉल. फुल टॉस गेंद थी, देखिए फुल टॉन करने का प्रयत्न किया था वहां पर. क्षेत्ररक्षक वहां पर मौजूद है. जब तक एक रन कंप्लीट कर लिया है. जी हाँ, प्रणीत को स्ट्राइक दी गई है. एक तरफ राइट हैंड बल्लेबाज है तो एक तरफ लेफ्ट हैंड बल्लेबाज है. गेंदबाजी मार पर रजील है. जिस तरह सर ने कहा कि ये उभरता हुआ सितारा है रत्नागिरी का. अगर देखने जाएंगे तो कम एज में अपने नाम को ऊंचाई तक लेके जाने का काम करे. और दोस्त मेहनत इतनी कीजिए कि कामयाबी खुद अपने तक चलता रह जाए. गेंदबाजी मार पर फिर से एक बार रजील राइट नम ओवर द विकेट से गेंदबाजी को शुरुआत करते हुए. स्ट्राइक पर एक हार्ड बल्लेबाज है यानी कि प्रणीत है. देखने जाएगा तो लेफ्ट हैंड बल्लेबाज है और ये कॉम्बिनेशन थोड़ा अलग है. एक तरफ राइट हैंड बल्लेबाज है तो एक तरफ लेफ्ट हैंड बल्लेबाज है. नेक्स्ट बॉल. मुझे लगता है कि राइट हैंड राउंड विकेट से गेंदबाजी को शुरुआत कर रहे. अच्छा रनअप लिया है. अब देखना होगा. इस बार भी देखिए आउट टच पे गेंद रखी थी वहां पर. शटअप पुल करने का प्रयत्न जरूर किया था. सिंगल लिया है और सिंगल की मदद से रन संख्या आगे जा पहुंच रही है. देखने जाएंगे तो 35 यानी कि 35 रनों पर जा पहुंची है. अभी तक 2 गेंदें फेंकी जा चुकी है और 2 गेंदों के ऊपर 2 रन खर्च किए गए. आने वाली दोस्तों और 4 गेंदें शेष है. स्ट्राइक पर देखने जाएंगे अगर अभी तो स्ट्राइक पर सिद्धेश है और नॉन स्ट्राइक पर प्रणीत. सिद्धेश की वे खासियत है, कमाल की बल्लेबाजी कर लेते हैं. इस सेमीफाइनल का थरार है. ये बीपीएल यानी कि भाटकर कोर प्रीमियर लीग का एक ग्रैंड फिनाले दिन है और पहला सेमीफाइनल मुकाबला मैदान के अंदर रंग ला रहा है. एक तरफ मानिक 11 तो दूसरी तरफ बनाम गुरु 11. नेक्स्ट बॉल. इस बार भी देखिए जड़ में गेंद डाली थी, ब्लॉक होल में गेंद डाली थी. चित्रक्षण अभी वहां पर मौजूद है. देख रहा होगा सिंगल लिया, दूसरे की मांग करते हैं क्या. रनआउट का खतरा जरूर हो सकता था लेकिन सिंगल पे समाधान मानना पड़ेगा. 1 रन लिया है और 1 रन की मदद से रन संख्या आगे जा पहुंच रही है. 36 रनों पर जा पहुंची है. 36 रनों के ऊपर जा पहुंची है. इसकी कमाल की गेंदबाजी है और इस गेंदबाज की खासियत है जिस तरह से प्रतीक सर ने कहा कि जो अभी फिलहाल पिछले 2 दिन पहले किरबाग में जो टूर्नामेंट खेली गई थी उस प्रतियोगिता का ये बेस्ट बॉलर भी ठहराएगा. और मैंने जिस तरह से कहा कि परों को खोल जमाना उड़ान देखता है, परों को खोल जमाना उड़ान देखता है. अभी तो आसमान बाकी है. फिर से एक बार पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन सरजी सोलकर पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती राईट ग्राउंड विकेट. नेक्स्ट बॉल प्रणीत नागविकासाठी पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. डीप मध्ये आशिष मोहिते क्षेत्ररक्षक 30 या सर्कल मध्ये पाहायला मिळत आहे. चेंडू अडवला जातोय तिथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. रतीन सोलकरची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत मात्र 4 धावा खर्च केले गेले त्यांच्या माध्यमातून. 4 चेंडूवरती 4 धावा खर्च केली जाते. कुठेतरी 2 षटकांमध्ये पहिला जर विचार केला तर माणिक 11 संघ कुठेतरी थोडा पुढे होता.
कुठेतरी चांगली बॅटिंग होत होती आणि त्यानंतर रजित सोलकर आपण पाहू शकता मेगा स्क्रीनवरती 10 नंबरची जर्सी प्रदान करून पुन्हा रजित सोलकर गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतात आहे. कॅमेरामॅनच्या माध्यमातून चांगलं क्षण घेतला जातो इथे पाहायला गेलं तर रजित सोलकर वरती कॅमेरामॅन फोकस केला जातोय. आमचे कॅमेरामॅन सपोन बारगील पाहायला मिळतात आहे. पुढचा चेंडू घेऊन राईट मोर द विकेट. यावेळी पुन्हा एकदा भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी पुन्हा एकदा पायावरती चेंडू हादरला गेला आणि पुन्हा एकदा निर्धावचे एक धाव मिळते या चेंडूवरती सुद्धा. एक बाईस मध्ये तिथून एक धाव कंप्लीट केली जाते. रजित सोलकर चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती रजित सोलकर पाहायला मिळते. अंतिम चेंडू आतापर्यंत 5 चेंडू आणि 5 चेंडूवरती मात्र रजित सोलकर याने 5 चेंडूवरती 5 धावा खर्च केले गेले आहे. शेवटचा चेंडू एखादा मोठा फटका देईल का रजित सोलकर. आतापर्यंत चांगली गोलंदाजी जरूर झाली आहे परंतु या चेंडूवरती नक्कीच पाहायला मिळतोय प्रहार करण्यासाठी तयार असलेला प्रणित नागवेकर. शेवटचा चेंडू घेऊन रजित सोलकर मोठा फटका खेळलाय तर झेलची शक्यता आहे. झेल कंप्लीट केला जातोय आणि मात्र विकेटचं पतन. एकदा मित्रांनो रजित सोलकरची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार मित्रांनो टाळ्या होत्या. खरोखर अक्षरशः 17 वयाचा खेळाडू आहे आणि संपूर्ण हरचरी टेनिस बॉल क्रिकेट नाही तर संपूर्ण रत्नागिरी टेनिस बॉलच्या क्रिकेट पटलावरती एक वेगळाच शैलीचा गोलंदाज तयार होतो आहे या ग्रामीण भागातून. अर्थातच मॅन फ्रॉम सोमेश्वर गाव आणि सोमेश्वर गावाच्या एका छोट्याशा गावातून प्रवास करतोय आणि आज टेनिस बॉलच्या पटलावरती अधिराज्य गाजवतोय. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 38 धावा फलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तिसऱ्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या मात्र मोठा मासा इथे मात्र तंबूच्या रसाला गारत केला जातोय. अर्थातच प्रणित नागवेकर बॅक टू द पवेलियन पाहायला मिळतोय. रजित सोलकर आपल्याला पाहायला मिळतोय मेगा स्क्रीनवरती. आपल्या सध्याच्या घडीला चर्चेमधील खेळाडू आहे. अक्षरशः इथे मात्र भाटकर कोण प्रीमियर लीग सध्याच्या घडीला गाजवतोय. आतापर्यंत त्याच्या पहिलं षटक टाकलं गेलं. तिसऱ्या षटकाचा भार दिला गेला. 5 धावा खर्च केल्या. तिथून मात्र एक मोठी विकेट मात्र प्रणित नागवेकर सारख्या बॅटरला मात्र माघारी परतावं लागतंय. आपण पाहू शकता अक्षरशः मेगा स्क्रीनवरती प्रेक्षक वर्ग सुद्धा आज पाहायला मिळतात. आज या मोठ्या संख्येने या मानाच्या चषकीचा कोणता विजयी संघ होतो आपण पाहण्यासाठी इथे सर्व प्रेक्षक वर्ग जिथे जागा भेटेल तिथे प्रेक्षक वर्ग आणि प्रेक्षक वर्ग पाहायला मिळते आहे. पहिल्या सेमीफायनलच्या लढतीमध्ये कुठे जागा भेटेल तिथे पाहतात सर्व प्रेक्षक वर्ग. तिथून मॅचचा आनंद घेतात आहे. त्या सर्व प्रेक्षकांचा मी मनापासून पुन्हा एकदा समालोचन कक्षातून प्रतीक कांबळे पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. पुन्हा एकदा तो मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर पाहायला मिळतोय. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती सिद्धेश आणि स्ट्रायकिंग एंडला सुद्धा सिद्धेश पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकिंग बॅटर मनीष. स्ट्रायकिंग एंडला सिद्धेश पाहायला मिळतोय. सिद्धेश नागवेकर. गोलंदाजी ट्रॅकवरती सिद्धेश बोरकर पाहायला मिळतात आहे. पहिल्या चेंडू मात्र झेलची शक्यता आहे परंतु नाही. चेंडू मात्र नो मॅच लँड मध्ये पडला गेला आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट केली गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावची संधी. संधीचं सोनं आणि मात्र बॅटर सिद्धेश नागवेकरला माघारी परतावं लागतंय. पुन्हा एकदा धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4था पाहायला मिळतोय. माणिक इलेव्हन या संघाला आता मात्र ओ टू डीजे. पुन्हा एकदा जाऊया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता मित्र. बॅटची हलकीशी कडा घेतली. पॉइंट रिझन मध्ये चेंडू स्लिप मध्ये ट्रॅव्हल झाला. तिथून मात्र चेंडूपर्यंत आशिष मोहिते पोहोचले. फेकी चांगली झाली आणि यष्टीरक्षका नाही तर गोलंदाजाने मात्र वरती आले आणि तिथून मात्र विकेटचं पतन पाहायला मिळत आहे. सिद्धेश नागवेकरला मात्र माघारी परतावं लागत आहे. नवीन बॅटर पाहायला मिळतोय. आशिष नवीन बॅटर पियुष दाखल होतोय आणि रजित सोलकरच्या गोलंदाजीवरती अनिकेत नागवेकर त्याचप्रमाणे नंदकिशोर खीर यांच्याकडून 400 रुपयाचा कॅश प्राइज दिला गेलाय रजित सोलकर साठी.
उत्कृष्ट गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला गेली. त्याचप्रमाणे आलेली देणगी अर्थातच महेंद्र कृष्णा कदम यांच्याकडून 1,500 रुपयाची देणगी आली आहे. त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेनिमित्त सरचे स्वागत करतो, आभार मानतो. पुन्हा एकदा जातो मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर पाहायला मिळतोय, पियुष पाहायला मिळतोय. स्ट्राईक नीडला आतापर्यंत 4 गडी गमवले गेले. धावसंख्या तब्बल 54 पोहोचले. 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो. खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या त्याने खेळला गेलाय. हर्षल कांबळे तिथे डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू फेकतील तिथून एक धाव कंप्लीट केली जाते आहे. धावसंख्या तब्बल 1 ने पुढे सरसावते. 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आहे. अंतिम षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा जातो मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सिद्धेश वरकड यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. हलकीची कडा घेतली तिथून मात्र पियुष पेटकरसाठी अनिकेत नागवेकर यांच्याकडून, त्याचप्रमाणे अनिकेत नागवेकर आणि त्याचप्रमाणे नंदकिशोर कीर यांच्याकडून प्रत्येक षटकासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आला गेलाय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचले 40 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सिद्धेश गेंदबाजी मार पर कमाल की गेंदबाजी अभी तक इसके टीम की रन संख्या की अगर बात की जाए तो 41 रन पर जा पहुंचा है। और देखने जाएंगे तो पिछली ओवर लेकर रजील दाखिल थे, रजील ने अपने ओवर में देखने जाएंगे त्याचप्रमाणे आदरणीय प्रतिभाताई भाटकर यांचं सुद्धा आगमन होत आहे. त्यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. दरमियान यहाँ पर देखिए रनआउट का खतरा है। यस, मुझे लगता है कि रनआउट मिल चुका है। यस, अगर देखने जाएंगे पीयूष को अपना विकेट डालना पड़ेगा। रन लेने की वहां पर कोशिश की थी, स्ट्राइक रोटेट करने की कोशिश की थी, यानी कि मनीष को स्ट्राइक पर लाने की कोशिश की थी, लेकिन वहां पर पीयूष को अपना विकेट डालना पड़ा है। अगर देखने जाएंगे तो पिछले ओवर में रजील ने अपने ओवर में सिर्फ और सिर्फ 5 रन खर्च किए और अपने नाम एक विकेट भी जरूर लिया था। कमाल की गेंदबाजी उसके माध्यम से देखने मिलती है और कहा जाता है कि छोटा पैकेट है बड़ा धमाका है। कल के दिन में कमाल की गेंदबाज जिसके माध्यम से देखने मिलती वही रजील था। इसके बाद अगर गेंदबाजी मार पर जो दाखिल हुआ है सिद्धेश के ऊपर जिम्मेदारी दी गई है। नेक्स्ट बॉल सिद्धेश राइट ओवर द विकेट से गेंदबाजी को शुरुआत करते हुए। स्ट्राइक पर अगर बात की जाए तो स्ट्राइक पर अभी मनीष है और नॉन स्ट्राइक पर मंदार पाहायला मिळतोय. मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतो. इथून मात्र एक धाव कंप्लीट केली जाते का नाही, मात्र धावची संधी आणि संधीचं सोडणं केलं जात आहे. मात्र शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. मंदारने स्ट्राईक घेतली गेली स्वतःकडे धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे. 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. 42 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळते आहे. यानंतरची लगेच दुसरी सेमीफायनलची लढत. अर्थातच एक बाजूला पाहणार आहोत भाऊ 11 संघ आणि दुसऱ्या बाजूला श्री साम रवळनाथ कातलवाडी या संघ. दोन्ही संघांना विनंती करतो की नाणेफेकीसाठी त्वरित यायचंय. दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेचच नेक्स्ट मॅचचा या इनिंग मध्ये टॉस होतोय. बल्लेबाज मैदान का चिन्मय दाखिल हुआ है। चिन्मय को हम नॉन स्ट्राइक पर देख रहे हैं। स्ट्राइक पर मंदार, गेंदबाजी बार पर फिर से एक बार सिद्धेश तैयार। नेक्स्ट बॉल यहाँ पर देखिए एक बेहतरीन लाइन और लेंथ में गेंदबाजी करते हुए नजर आ रहे। फिर से एक बार मंदार को अपना विकेट डालना पड़ेगा। विकेट क्रमांक की अगर बात करेंगे तो ये 7वां विकेट टीम का जा चुका है। टीम के रन संख्या की अगर बात की जाए तो टीम का स्कोर जा पहुंचा है 41 पर, यानी कि रुका हुआ स्कोर 41, 41 रनों पर रुका हुआ है। नक्कीच आदरणीय प्रतिभाताई भाटकर यांना विनंती करतो की आपण यायचंय. लगेचच नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा टॉस इथे मात्र केला जातो. एक बाजूला संघ पाहणार आहोत अर्थातच श्रीराम रवळनाथ कातलवाडी संघ आणि दुसऱ्या बाजूला भाऊ 11 संघ पाहणार आहोत. प्रतिभाताई भाटकर यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं. इथे नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा टॉस इथे आपल्या हस्ते केला जातोय. दोन्ही संघाच्या कर्णधारांना सुद्धा विनंती करतो की आपण लगेच यायचंय. दुसरी सेमीफायनल भाटकर प्रीमियर लीग अर्थातच पर्व तिसरे या स्पर्धेचा आणि तिसऱ्या पर्वातील आजचा आदरणीय अमरजी कीर यांचं सुद्धा या स्पर्धेनिमित्त सहर्ष स्वागत करतो. यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. दोन्ही संघाचे कर्णधार प्रतिभाताई यांना विनंती करतो की आपण यायचंय नाणेफेकी घेण्यासाठी. जो हा चषक प्रथम चषक जो त्यांनी दिलेला आहे अर्थातच प्रतिभाताई भाटकर आणि या मॅचचा नाणेफेकीचा इथे टॉस घ्यायचा आहे.
आणि अर्थातच नाणेफेकीचा इथे टॉस जिंकला गेलाय. नाणेफेकीचा इथे टॉस जिंकला गेलाय. अर्थातच श्री श्याम रवळनाथ कातलवाडी या संघाने लागलाय. प्रथमतः काय निर्णय असेल? संध्याकाळचं सत्र आहे, सेमीफायनलचा सामना आहे, थोडा प्रेशरचा सामना आहे. त्याच्यामुळे कालचा जर विचार केला आम्ही तर नंतर बॉल जात नव्हता. संध्याकाळ जसं सत्र चालू झालं त्याप्रमाणे आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. नक्कीच प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतलाय. समोरचा संघ आपण निर्णय काय घेतला असतात? नक्कीच. आणि नाणेफेक जिंकून इथं प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतला गेला. श्याम रवळनाथ कातलवाडी या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतलाय. माझ्यासोबत जोडले जातात आहे माझे साथी समालोचक अर्थात शानिब दाऊद ओटू. तो चलिए सेमीफाइनल का थरार है बीपीएल पाटकर गोल्ड प्रीमियर लीग का ये तीसरा सीजन है और तीसरे सीजन का एक ग्रैंड फिनाले है. त्याचप्रमाणे हिम्मतराव पाटील, त्याचप्रमाणे सूरजजी भाटकर यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा यायचं आहे. त्याचप्रमाणे धनराज पाटील यांनी सुद्धा यायचं, इथे व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं विनंती करतो आपल्याला. तो सलामी की जोड़ी मैदान के जरूर दाखिल हो चुकी है. एक तरफ हर्षल तो दूसरी तरफ सिद्धेश सलामी की जोड़ी लेकर मैदान के दाखिल हो चुकी है. ये अगर देखने जाएंगे तो सेमीफाइनल का थरार है. बीपीएल प्रीमियर लीग का ये ग्रैंड फिनाले दिन है और ये पहला सेमीफाइनल का मुकाबला मैदान के अंदर खेला जा रहा है. त्याचप्रमाणे आलेली नुकतीच आली देणगी आदरणीय महेंद्र कदम बाबा यांच्याकडून 1500 रुपयाची देणगी. त्याचप्रमाणे योगिता केशव भाटकर यांच्याकडून 2000 रुपयाची देणगी गेल्या. या सर्व देणगीदारांचे मी मनापासून पुन्हा एकदा आभार मानतो आणि पुन्हा एकदा जातो मैदानाच्या आतमध्ये ओटू शाडीप. चलिए गेंदबाजी मार पर चिन्मय दाखिल हुआ है. चिन्मय अगर देखने जाएंगे तो बाबर शेख हतीश से बिलोंग करता था, तब से क्रिकेट के क्षेत्र में आया है और हतीश टीम से खेलते हुए नजर आता है और बड़ी बड़ी टूर्नामेंट में खेलते हुए नजर आता है. गेंदबाजी मार पर चिन्मय, स्ट्राइक पर देखने जाएगा सिद्धेश राइट हैंड बल्लेबाज, नॉन स्ट्राइक पर हर्षल लेफ्ट हैंड बल्लेबाज. फर्स्ट बॉल, इस बार लंबा स्ट्रोक जड़ना चाहते थे, बैट के एज लिए गेंद ट्रैवल हो रही सीधा, देखना होगा सिंगल कंप्लीट किया है. डिक्लेयर के रूप में 2 रन मिलेंगे. यस सर, 2 रन की मदद से टीम का खाता जरूर खुल चुका है. ये सेमीफाइनल का थरार है बीपीएल का और जितने भी दर्शक हमारे साथ tenniscricket.in पर जुड़े गए और जो दर्शक यहाँ से लाइव मजा ले रहे उन सभी का मैं कमेंटेटर शानिब दाऊद तहे दिल से स्वागत करता हूँ. चलिए मैदान के दरमियान फिर से एक बार चिन्मय गेंदबाजी मार पर राइट ओवर द विकेट से. नेक्स्ट बॉल, इस बार लंबा स्ट्रोक जड़ना चाहते थे, बैटर बॉल का कुछ संपर्क नहीं हुआ है, बिट हुए वहां पर डॉट बॉल आता हुआ, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. अगर देखने जाएंगे दोस्तों तो 42 रनों का यानी कि 42 रन का जो टारगेट रखा जा चुका है उसे आपको चेस करना है कंपलसरी, क्योंकि सेमीफाइनल का तुरार है. विकेट मिला है, जी हाँ हिट विकेट मिला है वहां पर. देख रहा होगा कौन सा बल्लेबाज वनडाउन के रूप में मैदान के दाखिल होगा. अगर टीम के रन संख्या की अगर बात की जाए तो 2 रनों पर टीम का रन संख्या रुकी हुई है इस ओवर की दोस्तों. अभी भी आने वाली और 4 गेंदें शेष है. चिन्मय गेंदबाजी मार पर है और ये सेमीफाइनल का थरार है दोस्तों इस बीपीएल का. जितने भी दर्शक हमारे साथ जुड़े गए उन सभी का मैं तहे दिल से इस प्रतियोगिता में स्वागत करता हूं. इसके बाद जरूर दूसरा सेमीफाइनल का भी थरार हमारे सामने आएगा और उसके बाद जिस मुकाबले का मुझे नहीं तो हर किसी को इंतजार है यानी ग्रैंड फिनाले, वो भी मुकाबला हमारे सामने कुछ ही समय में खेला जाएगा. देखना होगा नवीन बल्लेबाज कौन दाखिल हो रहा है मैदान के अंदर. नवीन बल्लेबाज मैदान के अंदर आशीष दाखिल हुआ है. आशीष के ऊपर विश्वास दिखाया गया है. गेंदबाजी मार पर चिन्मय है जिसने अपने नाम 1 विकेट जरूर लिया है. वहां पर हिट विकेट जरूर हुए थे, पहली गेंद पर कटआउट हुआ था, उसके बाद फिर अगर देखने जाए कट लगी थी, 2 रनों के लिए गई थी, फिर डॉट गिनाई थी लेकिन वहां पर हिट विकेट मिला. नवीन बल्लेबाज मैदान के अंदर आशीष दाखिल हुए. आशीष के ऊपर विश्वास दिखाया गया. हम ऑन स्ट्राइक पर जरूर हर्षल को देख रहे हैं, लेफ्ट हैंड बल्लेबाज है और इस पंचकुरिशी में का एक हार्ड हिटर बल्लेबाज कहा जाता है जिसके माध्यम से कमाल की बल्लेबाजी देखने मिलती है. स्ट्राइक पर आशीष, नॉन स्ट्राइक हर्षल. गेंदबाजी मार पर मैन फ्रॉम हतीश बाबर शेख यानी कि चिन्मय. जरूर फिरकी का जादूगर कहने में कोई दिक्कत नहीं है इस गेंदबाज को. फिर से एक बार नेक्स्ट बॉल यानी कि इस ओवर की अभी भी आने वाली 4 गेंदें शेष है. चिन्मय गेंदबाजी मार पर राइट हैंड ओवर द विकेट से आशीष के लिए. इस बार लंबा स्ट्रोक जड़ना चाहते थे, देखिए ऑफ साइड की दिशा में बैटर बॉल का कुछ संपर्क नहीं हुआ है, जब तक आसानी के साथ चोरी चुप के 1 रन कंप्लीट कर लिया है. 1 रन की मदद से रन संख्या आगे सर करिए, आगे जंप करिए, 3 रनों पर जा पहुंचिए 1 विकेट के नुकसान पर. इस ओवर के आने वाली अभी भी 3 गेंदें शेष है
और देखने जाएंगे तो चिन्मय है गेंदबाजी मार पर, स्ट्राइक अब रोटेट हो गई है दोस्तों। अब देखने जाएंगे तो स्ट्राइक पर हर्षल है और नॉन स्ट्राइक पर आशीष। गेंदबाजी मार पर चिन्मय, बीपीएल का थरार यानी बाटकुरकोर प्रीमियर लीग का थरार। ये पहला सेमीफाइनल का मुकाबला, एक तरफ गुरु 11 तो दूसरी तरफ मानिक 11। 42 रनों का टारगेट रखा जा चुका है, यानी 42 रनों का टारगेट रखा जा चुका है। उसको पीछा करते हुए दोनों ही बल्लेबाज हमें मैदान पर नजर आ रहे हैं। स्ट्राइक पर हर्षल, लेफ्ट हैंड बल्लेबाज तैयार। गेंदबाजी मार पर चिन्मय अपने ओवर की अगली गेंद लेकर राइट ओवर द विकेट से नेक्स्ट बॉल देखना होगा। इस पे जड़ में गेंद डाली थी, देखिए कवर पर फील्डर मौजूद है लेकिन गलती हुई है, सिंगल आसानी के साथ कंप्लीट किया है। जी हाँ, अगर चाहते तो गेंद को कैच कर सकते थे और वहां पर डॉट गेंद आ सकती थी, लेकिन मिसफील्ड देखने मिली, उस वजह से एक रन कंप्लीट कर लिया है। एक रन की मदद से रन संख्या जा पहुंचे 4 रनों के ऊपर। अब उस 42 रनों में से 4 रन जरूर माइनस हो चुके हैं दोस्तों, यानी जीत के लिए 38 रनों की जरूरत है। लंबा लक्ष्य है तो आपको लंबे स्ट्रोक भी जड़ने ये देखना होगा, लंबे स्ट्रोक जड़ते हैं या नहीं। स्ट्राइक पर आशीष है, नॉन स्ट्राइक पर अगर देखने जाएंगे तो हर्षल। गेंदबाजी मार पर चिन्मय, जिसके ओवर के आने वाली अभी भी 2 गेंदें शेष है। नेक्स्ट बॉल स्ट्राइक पर राइट हैंड बल्लेबाज है आशीष, जो वन डाउन के रूप में मैदान के अंदर दाखिल हो चुके हैं। नेक्स्ट बॉल, इस बार देखिए शट अप पुल करने का प्रयत्न किया है, जेल का खतरा है। व्हाट ए कैच, कैच ऑफ द डे, कमाल का सिलेक्शन वहां पर देखने मिला है और आशीष को पवेलियन का रास्ता बता दिया है। आशीष बैक टू द पवेलियन। डीजे मास्टर नवीन बल्लेबाज मैदान के अंदर आशीष की जगह लेने के लिए प्रतीक बोरकर दाखिल हुआ है। विश्वास दिखाया गया प्रतीक के ऊपर। 42 रनों का पीछा करते हुए दोनों ही बल्लेबाज, ये सेमीफाइनल का थरार है दोस्तों। यहां से जो जीतेगा वो डायरेक्ट ग्रैंड फिनाले में दस्तक लेगा, लेकिन वो कौन सी टीम होगी ये देखना होगा। चलिए स्पीड अप लीजिए क्योंकि इसके बाद होने वाला एक सेमीफाइनल का मुकाबला अभी भी बाकी है, दूसरा सेमीफाइनल का मुकाबला होना बाकी है और उसके बाद जिस मुकाबले का मुझे नहीं तो हर किसी को इंतजार है, यानी ग्रैंड फिनाले। चलिए स्पीड अप लीजिए। गेंदबाजी मार पर जरूर चिन्मय, जिसके ओवर की एक अंतिम गेंद अभी भी आनी बाकी है। स्ट्राइक पर अब प्रतीक है, नॉन स्ट्राइक पर हर्षल। देखना होगा ये पार्टनरशिप किस तरह से मैदान के रंग लाएगी। बीपीएल का तरार है दोस्तों और टेनिस क्रिकेट के माध्यम से हमें ये प्रतियोगिता घर बैठे भी देखने मिल रही है और जितने दर्शक हमारे साथ जुड़े उन सभी का मैं तहे दिल से स्वागत करता हूँ। नेक्स्ट बॉल, इस बार लंबा स्ट्रोक जड़ना चाहते थे, देखिए यहाँ पर डॉट गिनाइए, कोई रन नहीं कोई नुकसान नहीं, ये आपको प्रेशर बनाते जाएगी। ओवर की समाप्ति के बाद रन संख्या जो बनाए जा चुके, 4 रन बनाए जा चुके। प्रतीक सर क्या लगता है, अभी तक एक ओवर की समाप्ति हो चुकी है और एक ओवर की समाप्ति के बाद टीम के अगर देखने जाएंगे तो 2 विकेट भी जा चुके और रन संख्या 4 रनों पर जा चुकी है। नक्कीच शानिम सर जर विचार केला तर हर्षल कांबळे सारखा बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे, कारण संघाचा कर्णधार असेल, आयकॉन खेळाडू असेल, कारण संघाने विश्वास पूर्णपणे त्यांच्यावरती दाखवला गेला आहे. परंतु आता कुठे जर विचार केला तर नाश्ता केनेला फलंदाज प्रतीक बोरकर पण तेवढाच ताकदीवर बॅटर आहे. त्याच्यामध्ये बॅट तर त्याची सुद्धा बॅट बोलली तर कुठेतरी धावा सहजरित्या पूर्ण होतील, परंतु एखाद्या खेळाडूची बॅट बोलून तर गरजेची असेल, कारण येणारे 18 चेंडूचा खेळ बाकी असेल. 18 चेंडूवरती अजून आपल्या जर जिंकण्यासाठी 38 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडू 38 धावांचं समीकरण देखना होगा किसके ऊपर विश्वास दिखाया जाएगा, क्योंकि 18 गेंदे हैं। जिस तरह से प्रतीक सर ने कहा कि 18 गेंदे अभी भी आनी बाकी है और 18 गेंदों में दोस्तों जीतने के लिए 38 रन की जरूरत है, यानी कि 38 रन की जरूरत है। थोड़ा अड़चन के अंदर फंसा हुआ जरूर दिख रहा है गुरु 11, लेकिन उस अड़चन में से बाहर निकालने का काम हर्षल का जरूर रहेगा। क्या लगता है प्रतीक सर? नक्कीच, परंतु हर्षलची बॅट बोलणं गरजेचं असेल, कारण हर्षलला महत्वाचं काय की विकेट ठेवून खेळणं महत्वाचं गरजेचं असेल. अगर देखने जाएगा तो ताबिश मारकर भी डगआउट में है वहां पर। इस भी देखिए सीढ़ी वाजली, गाड़ी सुटली, अरे गब्बू ने डांडा उड़ाओ, डांडी गुल किए, ओ यूटी आउट। हर्षल बैक टू द पवेलियन। डीजे मास्टर
पहिला चेंडू हर्षल कांबळेसाठी सिद्धेश नागवेकरच्या माध्यमातून आणि त्या प्रकारे चेंडू अगदी क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हणजे आता मानलं जातं. अर्थातच यॉर्कर लेनचा चेंडू आपण पाहू शकता ॲक्शन रिप्ले म्हणजे ज्या प्रकारे चेंडू फेकला आणि पूर्णपणे ब्लॉक केलं गेलं बॅटरला आणि मात्र तिथे मात्र तंबूचा रस्ता हर्षल कांबळेला दाखवला जात आहे. मात्र पुन्हा एकदा कमबॅक केलं जात आहे. तिसऱ्या विकेटचं पतन पाहायला मिळते माणिक 11 या संघाचं सॉरी गुरु 11 या संघाकडून तिसऱ्या विकेटचं पतन झालंय. आता मात्र संघ अडचणीमध्ये थोडासा जरूर शानिपसर धावा पडला गेलाय. कारण जर विचार केला तर जरी मोठे खेळाडू होते ते बाद झाले आहे परंतु अजूनही ताबीज असेल त्याचप्रमाणे प्रतीक असेल कुणातरी विकेट ठेवणं खेळणं गरजेचं असेल कुठेतरी चांगल्या प्रकारे फटकेबाजी करणं गरजेचं असेल. जी हाँ, अगर देखने जाएंगे तो ये दोनों ही बल्लेबाज सर धराकेदार बल्लेबाज है। अगर इन दोनों ही बल्लेबाज में से किसी की एक की बैट बोली तो अपने टीम को विजय कर सकते हैं और दोनों के अंदर खासियत है, ताकत है, क्षमता है, अपने टीम को विजय कर सकते हैं। और सिद्धेश की अगर पहली गेंद की बात की जाए तो परफेक्ट ब्लॉक होल में यानी कि यॉर्कर गेंद डाली थी, दांडी गुल किए। नक्कीच कारण सिद्धेश नागवेकर तेवढा ताकदीवर गोलंदाज आहे. कारण सिद्धेश नागवेकर सुद्धा आपण पाहायला गेलं तर एक अष्टपैलू खेळाडू आहे. कारण त्याच्याकडे सुद्धा गोलंदाजी आहे फलंदाजी सुद्धा तेवढ्या ताकदीवर करतो. पहिल्या चेंडू पाहायला मिळतो ताबेसाठी हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. धावचीची संधी आहे परंतु काय घडत आहे आणि मात्र तिथून एकही धाव नाही आहे. निर्धाव चेंडूची जरूर सांगतो होते आहे. डॉट गेंद आ रहा है। जी हाँ, ये मैच में आपको डॉट गेंद प्रेशर बनाते जा रहा है और दबाव बढ़ते जाने वाला है क्योंकि सेमीफाइनल का थरार है और यहाँ से जो जीतेगा सर वो डायरेक्ट ग्रैंड फिनाले में जाएगा। और मुझे ही नहीं तो हर किसी को ग्रैंड फिनाले का इंतजार है कि वो दो टीमियां कौन सी होगी जो आमने सामने लड़ाई करेगी। नक्कीच जर खास करून जर विचार केला तर पहिल्या दुसऱ्या पर्वामध्ये ज्याने माणिक 11 संघाने विजय केला होता ज्याने दुसऱ्या पर्वावरती ज्या चषकावरती नाव करवलं असेल BPL अर्थातच भाटकर ग्रुप प्रीमियर लीग तो माणिक 11 संघ आहे. परंतु माणिक 11 संघात जर विचार केला तर तोच संघ आज सेमीफायनल मध्ये या तिसऱ्या पर्वामध्ये सुद्धा पाहायला मिळतोय आणि विजयाच्या दिशेने वाटचालीकडे सुद्धा पाहायला मिळतोय. सिद्धेश चांगला बिग चेंडू. बॉल इस बार देखिए कवर की दिशा में हल्के हाथ से खेला है, ताबिश ने सिंगल लिया है सर और इस सिंगल की मदद से रन संख्या अभी 5 रनों पर जा पहुंचे यानी अभी भी जीत के लिए सर अभी भी 37 यानी कि 37 रनों की जरूरत है। नक्कीच काही होऊ शकतं. क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे आणि या अनिश्चितीचा खेळमध्ये काही होऊ शकतं. कारण मित्रांनो जर विचार केला तर ग्रामीण क्रिकेट आहे. ग्रामीण क्रिकेट कारण दगडी धोंड्यातलं क्रिकेट आहे. कोणता चेंडू कुठे जाईल आणि कुठे फिरेल सांगता येत नाही. पण ते हे क्रिकेट आजचा थरार आहे. क्रिकेटचा आज थरार आपण या भाटकरकोट नगरीमध्ये पाहायला मिळतो आहे. जबरदस्त लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर पाहायला मिळतात आहे. एक बाजू जर विचार तर गुरु 11 संघ पाहायला मिळतात दुसऱ्या बाजूला माणिक 11 संघ पाहायला मिळतात. यावेळेस माझा प्रतीक बोरकर हल्ला बोल चढवला जातोय. चेंडू सीमारेषेच्या पार येतोय. बिग हिट प्रतीक बोरकेटचा झटका आणि 440चा झटका पाहायला मिळतोय. फटका चेंडू सीमारेषेच्या पार 6 धावांसाठी O2 और चलिए फिर से एक बार मैदान की दिशा में नजर डालेंगे तो गेंदबाजी मार्ग पर देखिए ओमकार गुरु दाखिल हुआ है। ओमकार गुरु के ऊपर विश्वास दिखाया गया है। जी हाँ दोस्तों, अगर देखने जाएंगे तो आने वाली गेंदें है 12 और 12 गेंदों में 28 रन की ज़रूरत है। और जब वहाँ पर देखने जाएंगे तो जब प्रतीक बोरकर के बल्ले से जब छटकार आया तब मैच में थोड़ा मज़ा आया क्योंकि उस 37 रनों में से जब 6 रन माइनस हुए तब वो स्कोर कम होते गया है। यानी अब आने वाली गेंदें है 12 और 12 गेंदों में रनों की ज़रूरत है 28। चलिए इसलिए अगर कहा जाए तो क्रिकेट को अनिश्चित गेम कहा जाता है। स्ट्राइक पर हाइड्रो बल्लेबाज यानी कि प्रतीक बोरकर, नॉन स्ट्राइक ताबीज मारकर ओमकार गुरु फर्स्ट बॉल। इस बार देखिए जेल का खतरा जरूर हो सकता था, रुके हैं वहां पर मिसफील्ड देखने मिली है लेकिन रुकाया है ताबीज मार कर दें कि रुकिए मेरे अंदर ताकत है, मेरे अंदर क्षमता है, मैं भी षटकार और चौकार की आतिशबाजी कर सकता हूं। लेकिन सर अगर कल की रजनी की बात की जाए तो ताबीज मारकर थोड़े अनफॉर्म में नजर आ रहे। नक्कीच कमबॅक करणं गरजेचं असेल कारण हर्षल कांबळेची विकेट गमावली गेली आहे. कुठेतरी आता मात्र जर विचार केला तर 12 चेंडूचा खेळ बाकी होता. आता मात्र एक धाव मिळते आहे. अजून येणारे चेंडूचा खेळ बाकी असेल 11 चेंडूवरती धावा करायच्या 27 धावा. कुठेतरी ताबीज मार्करची आता बॅट बोलणं गरजेचं असेल किंवा प्रतीकची तरी एखाद्या खेळाडूची बॅट बोलणं गरजेचं असेल त्या मॅच मध्ये. इथे मात्र यष्टांचा वेध आणि मॅटर मात्र ताबीजला मात्र माघारी परतावं लागत आहे. आता मात्र दांडी गुल केली जात आहे. ताबीज मार्कर बॅक टू द पवेलियन O2 DJ.
पाहू शकता नक्कीच ॲक्शन रिप्ले मध्ये अगदी ओमकारचा चेंडू आणि त्यानंतरला मात्र तंबूचा रस्ता पुन्हा एकदा दाखवला गेला. चौथा धक्का पाहायला मिळतो गुरु 11 या संघाला. धावफलकावरती 10 पाहायला मिळतात 15. येणाऱ्या 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. 10 चेंडूवरती 27 धावांची तब्बल आवश्यकता पाहायला मिळते. नवीन बॅटर पाहायला मिळतो अभि नागवेकर दाखल होत असताना पाहायला मिळतोय. बाबर शेख हतीस मॅन फ्रॉम बाबर शेख हतीस अभि नागवेकर दाखल होत असताना पाहायला मिळतो. संघ अडचणीमध्ये आहे. बॅट बोलणं गरजेचे असेल. ओमकार यावेळेस मात्र मोठा फटका तर पाहायला मिळतोय का? जरूर अभि नागवेकर आले आले आपले इरादे स्पष्ट केले जात आहेत. अभि नागवेकरचा फटका इथे पाहायला मिळतोय आणि चेंडू डाऊन द ग्राउंड बाउंड्री लाईनच्या पार येतोय अभि नागवेकरच्या बॅट मधून. मोठा फटका चेंडू सीमारेषेच्या पार. धावा मिळते 7 षटकार. आपण पाहू शकता ॲक्शन रिप्ले मध्ये अभि नागवेकर आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत केलं आणि सामन्याची पूर्ण रूपरेषा बदलून टाकली आहे. आता 9 चेंडू आणि धावा करायचे 21 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळला जरूर. ज्याची शक्यता चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का? पोहोचला जरूर आहे आणि विकेटचं पतन पुन्हा एकदा पाहायला मिळतोय अभि नागवेकरला. आता मात्र दुसऱ्या चेंडूवरती केलं जात आहे बाद. मात्र फलंदाज पुन्हा एकदा होतोय बाद. O2 डीजे चालू आहे. परंतु बंटी भाटकर थोडेसे कॉमेंट्री आपण जर विचार केला दगावच्या दिशेने थोडेसे उभेच आहे. बसून घ्यायचं आपण. नक्कीच आपण गेल्या वर्षी सुद्धा फायनल मारला तर या वर्षी सुद्धा आपण नक्कीच आपला संघ दाखल होईल असं मला वाटतंय. परंतु क्रिकेटचा आणि चितीचा खेळ आहे. काही होऊ शकतं. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल यात काही शंकाच नाही आहे. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तेवढाच तगडा संघ आपण पाहायला मिळतोय. गुरु 11 हा संघ तेवढाच तगडा संघ पाहायला मिळतोय. नवीन बॅटर ऋषी भाटकर दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू सॉरी 8 चेंडू आणि यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे आणि इथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. इथून चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतो आहे. 2 धावांसाठी धावफलकावरती पाहायला मिळत आहे. धावसंख्या तब्बल 2 ने पुढे सरसावते. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. आता प्रॉब्लेम असल्यामुळे थोडस लेट चालू आहे. ते धावसंख्या 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. यावेळी चांगला फटका जरूर पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र काय कॅच पकडली जाते. व्हॉट असेल पाहायला मिळतोय कॅच ऑफ द टुर्नामेंट. अर्थातच स्वस्तिकच्या माध्यमातून काय झेल पकडला गेलाय. अक्षरशः इथे पाहायला गेलं तर चित्याची चपलाई पाहायला मिळते आहे आणि मात्र स्वस्तिकच्या माध्यमातून काय झेल टिपला गेलाय. आदरणीय अमरगिरी यांच्याकडून 100 रुपयाचे कॅश प्राइज आले या कॅश साठी. त्याचप्रमाणे मुन्ना भाटकर यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज आलाय या कॅश साठी या झेल साठी. काय झेल पकडला गेलाय. कॅच ऑफ द टुर्नामेंट पाहायला मिळतोय. एकोणीस धावांची आवश्यकता असेल. इथून 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आतापर्यंत जर विचार केले तर. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 धावा. गोलंदाजी पाहायला मिळते प्रणित नागवेकरच्या माध्यमातून. अचूक टप्पा भेदक मारा पाहायला मिळतोय. अजून 5 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी गुरु 11 या संघाला. आता मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळत आहे माणिक 11 या संघाकडून. प्रणित नागवेकर यांचं पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन राईट ग्राउंड विकेट. नेक्स्ट बॉल पाहायला मिळतील. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा इथे अचूक टप्प्याचा चेंडू होता भिरकावून दिला जरूर. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तिथे मात्र मंदार भोवरच्या माध्यमातून पुन्हा एकदा झेल कंप्लीट केला जातोय आणि समाप्त होतोय. मात्र फलंदाज प्रतीक बोरकरची खेळी इथे मात्र समाप्त होते. O2 डीजे
बॉक्सच्या आतमध्ये खेळपट्टीच्या आतमध्ये घेऊन जातो. जबरदस्त लढत पाहायला मिळते आहे. सेमीफायनल भाटकर कोण प्रीमियर लीग 2025 पर्व तिसरे या स्पर्धेचा नवीन बॅटर रमजान सोलकर दाखल होत असताना पाहायला मिळतात. येणाऱ्या 4 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 4 चेंडूवरती जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत. 19 धावांची तब्बल अजूनही गरज असेल. 4 चेंडू 19 धावांची आवश्यकता. रमजान सोलकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहे. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे आणि मात्र जर विचार केला तर तब्बल इथून मात्र वाईट चेंडूचा इथे पंचांचा इशारा आला गेलाय. 4 चेंडू अजूनही इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे. एक धाव कंप्लीट केली जाते आहे. नक्कीच इथे पंचांचा इशारा लेग बाईचा इशारा येतो आहे. अतिरिक्त धावा तिथे धावफलकामध्ये ऍड होते आहे. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरसावते. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा करायच्यात. आता मात्र 17 धावांची आवश्यकता पाहायला मिळते आहे. 3 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. स्ट्राईक नेटला पाहायला मिळतो. नवीन बॅटर समर्थ पाहायला मिळतात आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतो. इथे मात्र बॅटची कडा घेऊन गेलाय. क्षेत्ररक्षक टीम मध्ये पाहायला मिळतोय. चेंडू अडवतो फेकी करतोय. तिथून एक धाव कंप्लीट केली जाते आहे. आता मात्र 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहायला मिळतात आहे. 16 धावांची आवश्यकता. प्रणित नागवेकर इथे मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती. पुढचा चेंडू घेऊन आपल्या षटकातील राईट मोर द विकेट. पुढचा चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळतोय. झेलची शक्यता असेल मात्र झेल पकडला जातोय आणि बॅटर मात्र माघारी परततोय रमजान सोलकर. आता मात्र 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता पाहायला मिळते आहे. नवीन बॅटर पाहायला मिळतोय. आर्यन बोरकर दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 1 चेंडूवरती अजूनही 16 धावांची आवश्यकता पाहायला मिळते आहे. शेवटचा चेंडू आणि हा चेंडू चांगला आहे आणि हा मात्र अर्थातच हा सामना विजय ठरतोय आणि भाटकर कोण प्रीमियर लीग पर्व तिसऱ्याचा पहिला फायनलिस्ट संघ म्हणून ठरला गेलाय. अर्थातच माणिक 11 संघ. चला लगेचच नेक्स्ट